नमस्कार मंडळी, मी सविता स्मार्ट रेसिपी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे. तर आज ना माझ्याकडे रात्रीची डाळ उरलेली होती. तर आपण खूपदा काय होतं डाळला एकतर सुकं बनवतो फोडणी टाकून किंवा आपण तशीच गरम करून खातो. पण आज अशी रेसिपी बनवणार आहोत की तुम्ही हमखास डाळ उरवून अशी रेसिपी बनवायला घ्याल. तर माझ्याकडे 1 वाटी डाळ होती. तर त्या पद्धतीनेच मी साहित्य घेतलेलं आहे आणि आज आपण त्या साहित्यापासून करणार आहोत छान असे लुसलुशीत मऊ असे पराठे. आणि हे इतके टेस्टी लागतात म्हणजे याच्यासोबत लोणचं पण नाही लागत, चटणी पण नाही लागत आणि दुसरी भाजी तर लागतच नाही. तर त्याकरिता इथे घेतलेलं आहे मी आधी अर्धा पाऊण वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 2-3 चम्मच इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चम्मच मी म्हणजेच अर्धा कटोरी जवळपास मी इथे बेसन घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी ओवा घेतलेला आहे, तिखट, मीठ, हळद याचं साहित्य बाजूला दिलेलं आहे, मी लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपण कांदा, कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी जिरा वगैरे नाही टाकणार आहे, कारण आपण फोडणीमध्येच म्हणजे जेव्हा आपण डाळ बनवली तेव्हा जिरा टाकलेला होता त्यामुळे. आणि आता हे सर्व साहित्य आपण छान पाण्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे, कारण डाळ पण आपली पातळच राहते. तर त्या पद्धतीने आपण इथे पाणी घ्यायचं आहे आणि याचा असा पातळसर असा घोळ सारण तयार करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पराठे बनवायला सोपं जाणार. तर याला मिक्स करत असताना असं आपण एका डायरेक्शनमध्ये थोडंसं फेटल्यासारखं करून घ्यायचं. त्यामुळे काय होते आपले जे पराठे छान लुसलुसीत होतात. म्हणजे जेव्हा आपण फोल्ड करतो तरी पण ते तुटत नाही. तर इथे आता आपलं सारण पण छान झालेलं आहे आणि मी याला रेस्ट वगैरे काही करायला ठेवायचं नाही आहे. याला आपण लगेच बनवायला घ्यायचं आहे. तर इथे मी पॅन घेतलेला आहे. हवं तर तुम्ही तवा पण घेऊ शकता, तरी पण बिलकुल चिपकणार नाही. आणि पॅनला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावर हे सारण पसरवून घेतलेलं आहे. तुम्हाला जितकं पातळ हवं तितकं तुम्ही करू शकता. त्याची जाडी तुमच्या इच्छेनुसार करू शकता. जाड केलं तरी ते छान लागतात, पातळ केलं तरी छान लागतात. आणि वरून झाकून घ्यायचं आहे म्हणजे लवकर पण होते आणि छान वरच्या बाजूने पण शिजून जाते. आणि वरती आता आपण थोडंसं ब्रशने तेल लावून घेऊया आणि याला पलटवून घ्यायचं आहे आणि पुन्हा या बाजूने पण आपल्याला त्याला शेकून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला बेसिकली दोन्ही बाजूने याला छान शिजवून घ्यायचं आहे. आणि याच पद्धतीचे मी पराठे तयार करून घेणार आहेत. तर हे पराठे बनवण्यासाठी तुम्ही पीठ अजून यामध्ये तुम्ही ज्वारी, बाजरी, नाचणीचं पण ॲड करू शकता. तो पण आणखी हेल्दी होईल. आणि हे पराठे आपण कधी पण बनवू शकतो आणि इतके टेस्टी लागतात. कारण डाळ पण आधीच शिजलेली असते. आपण छान डाळ बनवलेली राहते आणि त्यापासून जेव्हा आपण पराठे करतो, तर ते आणखीनच असे टेस्टी बनतात. तर मी तुम्हाला दुसरं पण दाखवीत आहे आणि त्याच पद्धतीने आपण पराठे बनवून घ्यायचे आहे. आणि आधी छान पॅन गरम करून घ्यायचा, तवा गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर स्लो गॅसवर याला शिजू दिलं तर आपण हे छान वरून असे क्रिस्पी क्रिस्पी राहतात आणि आतमधून छान असे सॉफ्ट बनतात. तर असे पराठे बनवून घ्यायचे आहेत आपण. आणि हे पराठे काढण्यासाठी म्हणजे ठेवण्यासाठी मी बनल्यानंतर इथे असा जाळीचा वापर करीत आहे. तर यामुळे काय होते, की पराठे छान सॉफ्ट पण राहतात आणि याला पाणी सुटत नाही. तुम्ही जर प्लेटवर ठेवले लगेच गरम असताना, तर ते ओलसर होतात आणि ते थोडेसे टेस्टमध्ये अलग देतात. तर इथे आता आपले पराठे बनवून झालेले आहे आणि आता मी प्लेटमध्ये सर्व्ह करून घेते आहे. आणि तुम्ही बघू शकता इतका असा सॉफ्ट असा पराठा आपला तयार झालेला आहे. तर आहे ना आपल्या झटपट होणाऱ्या रेसिपीमधली ही रेसिपी आणि एका रेसिपीपासून म्हणजेच एका डिशपासून आपण दुसरा पदार्थ तयार करू शकतो. हीच आपल्या गृहिणीची खासियत राहते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून सांगा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीनच असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा. व्हिडिओ बघत राहा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.